जय आदिवासी सर्वांना. तर वेदू आणि मी सकाळी पेरू खायला गेले माझ्या काकाच्या इथं. लय मोठं पेरूचं झाड आहे तिथं, भरपूर पेरू होते. मग तिकडे गेलो. तिकडनं आल्याच्या नंतर ना दुपारनं सगळे आम्ही विहिरीत, कारण काल दिदी पोहलेली. मग म्हटलं चला आज परत एकदा जाऊ, म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस अजून होईल तिची. आणि मग तिला नेलं. मग सगळे मला पण म्हणत होते तू पण चल, तू पण चल. भीती तर लय वाटत होती. आणि काय सांगू तुम्हाला, किती हाल, म्हणजे इतकं खराब, म्हणजे इतकं डेंजर वाटत होतं ना तिथं पाण्यात जायला. इतकी भीती वाटत होती डेंजरमध्ये ना. अजित होता सोबत, कुणाल पण होता आणि सगळेच होते, पण तरी पण भीती. आणि हे पण होते तरी पण लय भीती वाटत होती. आता ते म्हणतात ना, जीव मुठीत धरून काय एखादी गोष्ट शिकायची असेल तर शिकावं लागते. पहिले तर असं बुडाल्यासारखंच वाटत होतं, पण हे लाईव्ह जॅकेट होतं ना त्यामुळं काही वाटलं नाही एवढं. पण म्हणजे बुडले नाही. वाटलं तर बरोबर काही, कारण असं वाटलेलं सगळे देव आता दिसतात का काय. मला एवढं म्हणजे अशी लय फिलिंग येत होती. इतकी म्हणजे भीती वाटत होती, काय होईल, मी बुडते का काय होते, इतकं म्हणजे असं होत होतं. पण शिकले थोडंसं, जमलं थोडंसं पोहायला. आणि तुम्हाला काय वाटते, जमलं का नाही जमलं? आता लाईव्ह जॅकेटमुळं काही एवढं वाटत नव्हतं, पण तसं पण 1-2 वेळा पोहले, तेव्हा व्हिडिओ काय बनवला नाही. पण छान जमलं, म्हणजे असं मला तरी वाटतंय का मला चांगलं जमलं. तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा मला. आणि मग नंतर पोहून वगैरे घरी आल्याच्या नंतर आवरलं आणि निघालो आमच्या माझ्या सासरी जायला, म्हणजे आमच्या यांच्या घरी जायला निघालो. मग वातावरण तर होतं जरा पावसाचंच, ऊन पाऊस म्हणजे असं आभाळाचं वातावरण होतं. म्हणलं पावसाच्या आधी जाऊयात, पावसाचा भरवसा नाही. आणि मग घरी पोचल्यावरती वेदू लगेच मस्ती करायला सुरुवात झाली. वेदूची पण घर झाले पूर्ण, पण अजून राहायला गेले नाही. पूजा वगैरे राहिली, त्यामुळं अजून इकडंच बाहेरच राहतो. काय घरात अजून गेलोच नाही राहायला. मग संध्याकाळच्या वेळेस बैल बाबांनी आणून बांधले. तर वेदूची तिथं पण बरीचशी काही मस्ती चालते. नुसती बैल त्याला जास्तच आवडतात ना, त्यामुळं मग तो तिथंच असतो. आणि आता सध्या गावाकडचं असं वातावरण आहे, कधी ऊन कधी पाऊस तर कधी काय. आणि संध्याकाळच्या वेळेस पण हा आजीसोबत स्वयंपाक करत होता. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.